नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, तुम्हाला या ब्लाऊजचे मी मेजरमेंट पूर्ण दाखवते. तर बघा, याची 36 साईजवर लिहून घेतलेलं आहे. तर पूर्ण उंची आहे 15 इंच प्लस 1 इंच घेतलेले आहे 16 इंच. तर छाती 36 आहे, तर त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. त्याचप्रमाणे कमरही तशीच टाकून घेतली आहे 28, त्याचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, पुढचा गळा 5.5चा आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 6 इंच झाला आहे. तर मागचा गळा हा 6.5चा आहे, तर अर्धा इंच ॲड करून 7 इंच झालेला आहे. त्याला शोल्डर आपले 5.5 इंच टाकायचं आहे. पूर्ण म्हणता हा 15 इंच आहे. तर बघा, बाही लांबी ही 7.5 आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन करून 8 इंच झाला आहे. तर त्याला फिटिंगचा दंडगेर 6 इंचाचा आहे. तर बघा, आपल्याला कटोरी ही 5.5 इंचाची टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला साईजनुसार कटोरी किती टाकायची ते समजत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरही नक्की एक व्हिडिओ बनवेल. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला जर कटोरी ब्लाऊज कटिंग करत असाल तर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. आणि प्रिन्स कट ब्लाऊजला आपण हा सिंगलच पेपर यूज करतो. तर बघा, यामध्ये आपल्याला समोरील पाठीमागील भाग हा एक बरोबरच कटिंग करायचा असतो. सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, पाठीमागील उंची ही 15 इंच आहे, तर 15 इंच इथं टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, शोल्डर टाकून घ्यायचं आहे. पाठीमागील गळा आपला हा 7 इंचाचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला 5.5 इंच इथं शोल्डर टाकून घ्यायचे आहे. तर बघा, ही मुंड्याची लाईन सरळ येण्यासाठी आपल्याला इथेही 5.5 इंच टाकून घेऊन ही लाईन एकदम सरळ ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं 5.25 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीची घडी टाकायची आहे. तर बघा, छातीची घडी 9 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असे टाकून घेऊन आपल्याला इथं सरळ लाईन ओढायची आहे. तर बघा, आपल्याला इथं मुंड्यातील आकार देण्यासाठी या मुंड्याचा हाफ करून घ्यायचा आहे आणि पाठीमागील मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. आपल्याला हे जे 3 पॉईंट भेटतील तिथूनच आपल्याला मुंड्याचा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर पाठीमागील गळा हा आपला, त्याच्या आधी आपण शोल्डर टाकून घेऊया. शोल्डर पट्टी 3 इंचाची सोडून 2.5 इंच आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं शोल्डर पट्टी ठेवायची आहे. तर बघा, 7 इंचावर गळा टाकून घेऊन आपल्याला खालील गळ्याची रुंदी ही 3 इंच टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढा खालील गळा हा ब्रॉड पाहिजे असेल तेवढा इथं टाकून घ्यायचा आहे. 4 इंचापर्यंतही टाकू शकता. तर 1 इंचावर खूण करून आपल्याला ही पाठीमागील गळ्याचा इथं आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, मी सिंपल असा गोलाकार गळ्याचा आकार इथं देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला इथे आधी कमर टाकून घ्यायची आहे. तर बघा, 28चा चौथा 7 इंच प्लस 1 इंच आपल्याला टक्स पाठीमागील आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन असे टाकून घेऊन आपल्याला सरळ लाईन इथं ओढून घ्यायची आहे. जी आपली मुंड्यात आलेली लाईन आणि कमरेत खाली आलेली लाईन ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, टक्स टाकायचे. टक्स हा आपल्याला 4 इंचाचा टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टाकून घ्यायचे आहे. उभा हा आपल्याला 4 इंचाचा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हा टक्स जॉईन केल्यानंतर इथं कपडा खालीवरी होतो, त्याच्यामुळे आपल्याला इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, पाठीमागील गळ्याच्या उंची ही 15 इंच होती आणि समोरील 16 आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं एक 16वर खूण करून घ्यायची आहे. तर बघा, ही पट्टी ही पूर्ण 1 इंचाचीच आहे. ह्या पट्टीच्या मापाने मी इथं एक करून घेतलेले आहे आणि हे पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे. बघा, इथं समोरील गळ्यालाही आपण इथं खूण करून घेतलेली आहे, जेणेकरून आपण समोरील गळा बाजू कट करू तेव्हा ते आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, पाठीमागील साईड आपला इथं कट झालेला आहे. तर बघा, इथं आपला पूर्ण इथं समोरील उंची 16 इंच आलेली आहे. शोल्डर 5.5 आणि गळा रुंदी 2.5 इंच आलेली आहे. तर बघा, इथं कट लावून घेतलेला होता. तर बघा, इथं आपल्याला 5.25 इंचावर इथं मुंड्याला खूण करून घेऊन एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि हे अशा पद्धतीने आडवी लाईन तर ओढून घ्यायची आहे. तर बघा, समोरील मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावर देऊन घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा गोलाकार शेप इथं द्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला समोरील गळ्याचा आकार टाकायचा आहे. तर बघा, 6 इंचावर खूण करून घेऊन आपल्याला 3 इंच रुंदी टाकून घेऊन असा गोलाकार इथं शेप द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पाठीमागील गळ्याला शेप दिला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथं समोरील गळ्याला अगदी गोलाकार इथं शेप देऊन घ्यायचा आहे.
तर बघा अशा पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे. 11 इंचावर मी डायरेक्ट टाकून घेते. 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशी म्हणून 11 इंचावर टाकायची आहे. आणि कमरेचे बघा 7 इंच कंबर आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशी 9 इंचावर इथं टाकून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला हे दोन्ही अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी आपण 3 इंचाची टाकून घ्यायची आहे आणि ही सरळ लाईन वळून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावर खूण करून आपल्याला क्रॉसपट्टीचा इथं आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा कमरेकडेही तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता. हे फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट ब्लाऊज बसते. त्याच्यानंतर बघा आपल्याला कटोरी ही 5.5 इंचावर टाकून घ्यायची आहे, कारण हे 36 साईजचे ब्लाऊज आहे. साईजनुसार कटोरी कशी टाकायची ते जर तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर बघा समोरील मुंड्यापासून 2 इंचावर आणि 2.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि आपला समोरील गळा आहे तिथून 1 इंचावर खूण करायची आहे. तर बघा 2 इंच आणि 2.5 इंच याच्यामधून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा अशा पद्धतीने. तर बघा याची आपण रुंदी मोजून घेऊया. जर रुंदी तुम्हाला थोडीशी कमी वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट 2.5 इंचावरूनही याचा अशा पद्धतीने आकार देऊ शकता. तर बघा याची मला रुंदी कमी वाटत होती तर मी 2.5 इंचावर आकार दिलेला आहे. तर बघा फिटिंगला जाऊन आपलं 2 इंच इथं उरणार आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवत असताना मी तुम्हाला सगळ्यात सोपी तर ट्रिक सांगणार आहे. तर कटोरी कशी वाढवायची आहे आपल्याला. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला कटोरी आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे. अगदी आपली जशी मूळ कटोरी आली आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इकडल्या साईडला आयू कट 1 इंच आणि कमरेकडल्या साईडला 1 इंच आणि आपल्याला वरी इथं फिटिंगसाठी शिलाईच्या 2 लाईन इथं मार्जिन घ्यायचं आहे आणि इकडं आयुक पट्टीसाठी 2 लाईन मार्जिन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं सरळ लाईन वळून घ्यायची आहे आणि हा शेप आपल्याला इथं जॉईन करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा ह्या पूर्ण लाईनीचा आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचा आहे आणि ह्या मध्यपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे दोन्ही टोक इथं जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा हे दोन्ही टोक एकदम त्रिकोण झालेले आहे. तर आपल्याला इथं थोडासा गोलाकार शेप इथं देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपली कटोरी ही एकदम परफेक्ट होईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. कटिंग करतानाही आपल्याला एकदम शेपमध्येच कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला याला टक्स पॉईंट किती इंचाचा द्यायचा आहे ते बघा. तर बघा आपल्याला 2.5 इंचाचा टक्स पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्हीकडे 1.5 देण्याचा 3 इंचाचा टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर बघा ब्लाऊजच्या पूर्ण उंचीनुसार तुम्ही टक्सची उंची इथं वाढवू शकता. तर बघा मी इथं 2.25 इंचानंतर टक्स टाकून घेतलेला आहे, कारण हे फोल्ड केल्यानंतर अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं आपला इथं टक्स यावा यासाठी इथं बघा 2.25 इंचावर इथं टक्स टाकून घेतलेला आहे. तर एकदम बघा इथं प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्या इथं कटोरी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर बघा आपली बाही कटिंग बघायची आहे. तर बघा बाही लांबी आपली ही 7.5 इंच आहे. तर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी असे मिळून मी 8 इंचावर इथं बाहीची घडी टाकलेली आहे, उंची टाकलेली आहे. तर बाहीची घडी छातीच्या मापानुसार टाकून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग 9 इंचावर बाहीची घडी टाकून घेतलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर बाहीची खोली टाकून घ्यायची 3 इंचावर. जर तुम्हाला बाहीच्या उंचीनुसार खोली टाकायची जमत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याचाही एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. तर बघा दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंचावर अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही जी रेस मिळाली आहे तर त्याच्या आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहेत. त्याचा मध्य काढला. आता ह्या दोन्हीचा एक मध्य काढून ह्या दोन्हीचा एक सेम मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला ह्या रेषेच्या वरी अर्धा इंच, ह्या रेषेच्या वरी अर्धा इंच आणि इथं खाली अर्धा इंच अशा 3 खुणा करून घ्यायच्या आहेत. तर बघा सगळ्यात आधी पाठीमागील मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा आपल्याला खालून पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये तुमची इथं बाही येईल. तर बघा दंडगेर टाकून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा हे 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण आपल्याला सगळ्यात आधी मागील मुंड्याचा आकार कट करायचा आणि त्याच्यानंतर पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. तर बघा आपले पूर्ण 36 साईजचे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग झालेले आहे. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट आले असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा.
आणि जर कोणी बिगनर्स नवीन ताई असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.